इतकेच मला जाता. होळी आणि गणपती हे आमच्या कोकणातले विशेष सण. या दिवसात कोकणातला माणूस गावी जाणार नाही हे तर नवलच. याला मी देखील अपवाद नाही. त्यावेळी मी मुंबईतील एक बॅचलर स्ट्रगलर होतो. जेव्हा कामातून वेळ मिळेल तसं आणि मिळेल त्या गाडीने टप्प्याटप्प्याने गावात पोचायचं, असा साधारणपणे दरवेळी ठरलेला कार्यक्रम. बऱ्याचदा कोणी भाऊ, काका किंवा आणखीन कोणी सोबतीला असायचं. पण ह्या खेपेला तसं काही घडलं नाही. चित्रपटाच्या शूटिंगची शिफ्ट लांबत गेली. मला निघायला उशीर झाला. संध्याकाळची मिळेल ती एस टी महामंडळाची बस पकडली आणि थेट निघालो. परंतु बस काही गावापर्यंत जाणारी नव्हती. तिचा शेवटचा टप्पा म्हणजे बोरली पंचतर, आमच्या गावापासून साधारणपणे 10 किलोमीटर अंतर. एकदाची बस शेवटच्या स्थानकावर पोचली. बरेचसे प्रवासी उतरले. त्यापैकी बहुतेक त्याच गावात राहणारे होते. सर्व प्रवासी पांगल्यावर कळले की माझ्या सकट आम्ही तिघेच प्रवासी त्या बस स्टँडवर उरलो होतो. हो, कारण बस स्टँडवरचे मास्तर देखील रात्री वस्तीला दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात. त्यात बसमधून उतरताच एस टी मास्तराने सांगितलं होतं, सकाळी 6 वाजल्यापासून पहिली एस टी येईल. झालं. एवढा वेळ स्टँडवर मच्छरांचं भक्ष्य व्हायचं हा विचार करेपर्यंत रात्रीचे 12 वाजले होते. मनाचा हिया केला आणि गावाच्या दिशेला वाट दिली. माझ्यासोबत उभा असलेल्या एका माणसाने विचारले, कुणीकडे जाणार? म्हटलं, नागलोली. तो म्हणाला, मला दांडवरीपर्यंत जायचंय, मी देखील येतो तुमच्यासोबत. त्याचं गाव माझ्या गावापासून साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावर असेल. त्याला सोयीस्कर झालं. ती व्यक्ती माझ्यासोबत निघाली. दुसरी व्यक्ती देखील म्हणाली की मी पण येतो म्हणून सोबत निघाली. कारवा बनता गया. आता गंमत पुढे सुरू झाली. हरतालिकेचा दिवस होता. रात्रीचं चांदणं पडलं होतं. मध्ये मध्ये येणाऱ्या ढगांमुळे काहीसा अंधार दाटून येत होता. रातकिड्यांची किरकिर चालू होती. दोन्ही बाजूला घनदाट जंगल. माझ्यासोबत निघालेली व्यक्ती इकडच्या तिकडच्या चौकशा करू लागली. नेमकं काय बोलत होती ते आता आठवत देखील नाही. दोघांमधल्या गप्पांनी अंतर बरचसं कापलं होतं. काही अंतर पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आलं, सोबत निघालेली तिसरी व्यक्ती बराच वेळ झाला एखाद शब्द देखील बोलली नाही. माझ्या मनात काहीशी कालवाकालव झाली. दुसऱ्या व्यक्तीला मी काहीच बोललो नाही. गुपचूप बॅगेतून माचीसची डबी काढली आणि काहीतरी बहाणा करून पेटवली. तेवढ्यात मी त्याचे पाय उलटे वगैरे नाहीत ना म्हणून पाहून घेतले. शेवटी त्या दुसऱ्या व्यक्तीचं गाव आमच्या आधीला आलं. तशी ती व्यक्ती पटकन बोलली, चला येतो मी, तुम्ही जाल ना व्यवस्थित? आम्ही हो म्हणून पुढचा रस्ता धरला. एकंदर आम्हा दोघांनाही कळून चुकलं होतं की ती व्यक्ती प्रचंड घाबरली होती. काही वेळातच दुसऱ्या व्यक्तीचं देखील गाव आलं. त्याने आस्त्याने विचारलं, नीट जाल ना वगैरे वगैरे. मी त्यांना धन्यवाद देऊन पुढे निघालो. झालं. इथून पुढे माझ्या कसोटीला सुरुवात झाली. पहिला आठवला तो वाव्याचा मसणवटा म्हणजे मसणवाट. त्या बाबतीत ऐकू असलेल्या भरपूर कथा पारावरच्या मुंजासारख्या सारख्या डोक्यावर बसल्या. आमच्या गावातले नवनाथ बंधू एस टी महामंडळाची नोकरी करत असताना म्हणे त्यांच्या गाडीला कधीही खर्चटलं देखील नाही. पण वाव्याच्या मसणवट्यात ते चक्क MAT ह्या मोटारसायकलवरून भर दिवसा घासपटत गेले म्हणे. त्यात आजीकडून ऐकलेला वेगळाच किस्सा. आमची आत्या एकदा शाळेतून येत असताना वाव्याच्या मसणवट्यात तिला म्हणे एका बाईने झपाटलं होतं. म्हणून तुम्ही एकसारखी मला सुंठाचा चहा पाहिजे असं अस्खलित शुद्ध बामणी ठसक्यात बोलत होती. देवच जाणे, 10 कोस दूर असलेल्या ब्राह्मणळीतून ही बाई वाव्याच्या मसणवट्यात कशाला आली असेल, अशा एक ना अनेक कथा त्या अंधाऱ्या रात्री रुंजी घालून गेल्या. तोपर्यंत वाव्याचा मसणवटा आला. माझ्या अंगात एक थंडगार भीतीची शिरशिरी येऊन गेली. त्या क्षणाला काय वाटलं कोणास ठाऊक. स्वतःशी बोललो, आता इथून तू सुखरूपपणे पुढे निघालास, या आयुष्यात कोणत्याही भीतीला सामोरं जाण्यास तू तयार होशील. संपूर्ण बळ एकवटून त्या मसणवट्याजवळ थांबलो.
समोरच्या थडग्यांवर काही क्षण नजर फिरवली. का कोणास ठाऊक, मला त्या थडग्यांची दया आली. त्या क्षणी माणूस नावाच्या प्राण्यांनी बनवलेला भ्रमाचा भोपळा फुटला. थडगी माझ्याकडे काही काळ केविलवाणी पाहत होती. पहिल्यांदा डॉक्टर रमा मराठे यांच्या ब्रेन प्रोग्रामिंग या पुस्तकातील पहिली ओळ आठवली. माणसाचं मन हा खरा कल्पवृक्षच. त्यात कित्येक गोष्टी सामावलेल्या असतात, त्याचा थांगपत्ता देखील लागत नाही. असा विचार करीत त्याच धुमकीमध्ये छाती फुगवून मसणवाटेतून चालू पडलो. अशा वेळेस कवी सुरेश भटांच्या झंझावत मधील ओळ न सुचली तर नवलच. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, मरणाने केली सुटका, जगण्याने